गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती 2019 ची प्रश्नपत्रिका आपण पाहतोय. गणित विषयातील प्रश्न क्रमांक 42 ते 58 आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 42. एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 सेमी असेल तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? मला कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सांगा पाहू. कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र कोणतं? नाही कोणाला माहित? कर्ण वर्ग भागिले 2. मग आपल्याला कर्ण दिलेला आहे 25 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग आणि छेद 2. आता 25 चा वर्ग किती? 625 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2 आणि छेद 2. आता ह्या 2 ला हे 2 कॅन्सल. किती राहिले मग उत्तर शेवटी फायनल? 625. कर्णाचे एकक सेमी आहे, क्षेत्रफळाचे एकक चौरस सेमी. बघा 625 चौरस सेमीचा पर्याय क्रमांक किती आहे? 1 आहे. चव्वेचाळीस सेमी परिमिती असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं कमी आहे? आता चौरसाच्या परिमिती सूत्र सांगा. चौरसाची परिमिती बाजू 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती 44 दिलेली आहे. म्हणजे 44 बरोबर 4 गुणिले बाजू. आता 4 डावीकडे गेल्यानंतर भागिले होणार. 44 भागिले 4. सांगा किती आली याची किंमत? 44 ला 4 न भागल्यावर भागाकार किती? 11 सेमी. ही झाली बाजू. आता आपल्याला परिमिती क्षेत्रफळ काढायचं आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय? बाजूचा वर्ग म्हणजे बाजू 11. 11चा वर्ग किती? 121. चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? 121 चौरस सेंटीमीटर. आता 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 44. मग वर्तुळाच्या परिघा सूत्र काय आहे? वर्तुळाचा परिघ 2 पाय r. मग c ची किंमत डाव्या साईडला 44. हे 2 पायची किंमत 22/7 आणि गुणिले पुढं r. बघूया आपण r ची किंमत काय येते. उजवीकडे जे भागिले 7 आहे ते डावीकडे आल्यावर गुणिले होणार. 2 आणि 22 अंशात आहे ते छेदात जाणार. बघा छेदात 2 आणि 22 चा गुणाकार किती? 44. तो या 44 ला कट म्हणजे राहिली त्रिज्या किती आली मग? 7 सेमी. आणि मग त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय? पाय r चा वर्ग. पायची किंमत 22/7 आणि r चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता 1 7 कॅन्सल झाला म्हणजे 22 आणि 7 चा गुणाकार किती? 154
चौरस सेंटीमीटर. आता सांगा चौरस क्षेत्रफळ किती आलं? 121 आणि वर्तुळ क्षेत्रफळ आलं 154. मग विचारलंय चौरसाचं क्षेत्रफळ वर्तुळ क्षेत्रापेक्षा किती न कमी? करा वजाबाकी 154 आणि 121 ची. किती ती? 33 चौरस. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तिकिटाची किंमत %20 ने वाढल्यामुळे खप %10 ने कमी झाला तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती होईल? असं गणित आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय लिहितो? समजा इथं मी लिहिलं तिकिटाची किंमत, पुढे लिहिलं खप आणि त्याच्या पुढे लिहिलं उत्पन्न. तिकिटाची किंमत आणि खप यांचा गुणाकार बरोबर उत्पन्न. आता अशा वेळेस आपण तिकिटाची किंमत पण 100 मानायची आणि तिकिटाचा खप सुद्धा 100 मानायचा आणि हा गुणाकार किती येणार? 10,000. आता तिकिटाच्या किमतीत %20 वाढ झाली, म्हणजे मूळ तिकिटाची किंमत 100 असेल तर त्यात 20 न वाढ, म्हणजे नवीन किंमत किती होणार तिकिटाची? 120. खप मात्र %10 न कमी झाला, म्हणजे 100तून 10 वजा करा. खप किती झाला नवीन? 90. 92 108 आणि त्याच्यावर 2 0. हे झालं नवीन उत्पन्न. आता हे मूळचं उत्पन्न आहे आणि हे नवीन उत्पन्न आहे. उत्पन्नात वाढ झाली की घट सांगा? वाढ झाली. मग किती न वाढ झाली? नवीन उत्पन्नातून मूळचं उत्पन्न वजा करा. 10,800तून 10,000 वजा करा. 800 न वाढ झाली. आता आपल्याला वाढ झाली म्हणल्यावर इथे शेकडा वाढ काढावी लागणार. मग शेकडा वाढ काढण्याचं सूत्र काय? वाढ भागिले मूळ उत्पन्न गुणिले 100. मग वाढ किती आहे? 100 सॉरी 800 आणि मूळ उत्पन्न किती आहे? 10,000 आणि गुणिले 100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट, या 2 झिरोला हे 2 झिरो कट. शेकडा वाढ किती आली मग? 8. 8% वाढ आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. आता हे एक चल समीकरण आहे, आपण तिरकस गुणाकार करूया. सांगा 9 न x ला गुणा 9x, 9 न 3 ला गुणा 9 त्रिक 27, 4 न ह्या दोघाला गुणा 4 गुणिले 4x 4 जोग 16x वजा 4 आणि 2 चा गुणाकार किती? 8. आता ही 2x ची पद मोठ्या पदाच्या बाजूला लहान पद नेऊया. मग अधिक 9x उजव्या साईडला आल्यावर काय होणार? वजा 9x. आता वजा 8 उजवीकडच्या डावीकडे आल्यावर काय होणार? अधिक 8. किती? 16तून 9 गेल्यावर 7x आणि डावीकडची बेरीज 35. आता उजवीकडे जे गुणिले 7 आहे डावीकडे आल्यावर भागिले होणार. 7 1 7 आणि 7 5 35. x ची किंमत 5. पर्याय क्रमांक किती? 1. नेक्स्ट 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज. यासाठी तुम्हाला 11ची कसोटी माहित पाहिजे. कोण सांगाल 11ची कसोटी?
समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. उदाहरणार्थ बघा 1 2 2 1. आता एकडे एक अंकांची बेरीज करा. ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे? 3. आणि ह्या एकडे एक 2 अंकांची बेरीज किती येणार? 3. मग ह्या दोघांतला फरक किती येणार? 0. म्हणून या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. पण आपल्याला 4 अंकी संख्या विचारात घ्यायची बरं का, आणि 5 आणि 0 हेच 2 अंक विचारात घ्यायचं. मला सांगा एखादी अंकी संख्या. समजा मी अशी घेतली 5555 आहे का 4 अंकी संख्या, आणि त्यामध्ये 5 हा अंक फक्त वापरलेला आहे. करून बघा तुम्ही बेरीज एकडे एक. समजा ह्या 5 आणि 5 ची बेरीज किती? 10. आणि ह्या 5 आणि 5 ची बेरीज 10. 10 वजा 10 0. म्हणजे या संख्येला 11 निश्चेष भाग जातोय. अजून एखादी सांगा तुम्ही. समजा मी 5 0 5 घेतली. करून बघा. 5 आणि 0 5. 5 आणि 0 5. आणि 5 वजा 5 0. अजून 5055. किती? 5055. नाही, काय होणार आहे माहितीये का? 5055 ला जातोय का 11 भाग? ह्या एकडे एकची बेरीज 10 येतील, ह्या एकडे एकची बेरीज 5 येईल. करा वजाबाकी. 10 वजा 5 5. नाही भाग जात. म्हणजे ही चुकीची संख्या सांगितली तुम्ही. तर या संख्येला 11 भाग गेला पाहिजे. तर हा. 5050. 5500 घेऊया. आता करा पण बेरीज. एकडे एक 5, ह्याकडे एक 5. 5 वजा 5 0. म्हणजे ही बरोबर आहे. अजून कोणीतरी आता 5050 सांगितली. येईल का रे ही 5050? 11 भाग जातोय का? ह्या एकडे एकची बेरीज 10 आणि ह्याकडे एकची बेरीज 0. 10 वजा 0 10. नाही भाग जात. फरक 0 किंवा 11 यावा. म्हणजे ही चुकीची संख्या आहे. 5005. बरं, तुम्ही सांगितलं 5005 घ्या. करा एकडे एक बेरीज. 5005 झाली की 2 नंबर झाली. हो, झालेले. मला वाटतं या 3 संख्या आहेत. आता करा ह्या सर्वांची बेरीज. 5 आणि 5 10. चला 1. 5 आणि 1 6. पुन्हा 5 आणि 5 10. चला 1. 5 त्रिक 15 आणि 1 16. 16060 आहे का पर्याय? हो, पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पहा. एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर असून जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्या चाकाचे 20,000 फेरे होत असतील तर बसनं कापलेलं अंतर किती असेल? आता अंतर किंवा चाकाचे फेरे काढताना या ठिकाणी आपल्याला परीघ काढावा लागतो. मग परीघा सूत्र काय रे? सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. बोला. पाय डी. मग पायची किंमत 22/7 आणि डी म्हणजे डायमीटर. डायमीटर किती दिला आहे? 1.4. करा सिम्प्लिफाय. 7 1 7. 7 0 0 आणि 7 2 14. म्हणजे 22 गुणिले 0.2. आता 22 2 44 आणि दशांश नंतर 1 अंक. म्हणजे परीघ किती आला? 4.4 मीटर. आता आपण एक सूत्र पाहिलं होतं मागच्या एका लेक्चर मध्ये. चाकाचे फेरे बरोबर काय सूत्र पाहिलं सांगा? चाकानं कापलेलं अंतर.
भागिले चाकाचा परीघ. ह्यातल्या काही गोष्टी तुम्ही लिहित जा बरं का. जे सूत्र तुमच्यासाठी नवीन आहे ते लिहून घेत जावा. लेक्चरला बसताना नेहमी जवळ वही आणि पेन असावा. आता इथं फेरेचा जो छेद आहे तो दिलेला आहे म्हणजे 1 आहे. आता तिरकस गुणाकार केला, अंतर गुणिले 1 काय ना अंतर. मग अंतरा सूत्र काय होणार तिरकस गुणाकाराने सांगा. चाकाचे फेरे गुणिले चाकाचा परीघ. मग आपलं फेरे किती झाले आहेत चाकाचं बघा इथं. 20,000 आणि चाकाचा परीघ आपला किती आलेला आहे 4.4. आता सध्या दशांशाने विचारात घेऊ नका, आपण सगळं 0 मांडूया. आणि 44 आणि 2 चा गुणाकार किती 88. आता इथं बघा दशांश नंतर एकच अंक आहे, म्हणजे दशांश नंतर एक अंक येईल अशा पद्धतीने दशांशाने द्यायचं. म्हणजे 88,000 मीटर आलं उत्तर. 88,000 मीटर. मग हा आहे पर्याय क्रमांक 3 आहे. पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचा आहे. मग ह्याचं किलोमीटर मध्ये करायचं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मीटरचं किलोमीटर मध्ये करताना 1000 न भागायचं म्हणजे 3 शून्य कमी होणार. किती किलोमीटर येणार मग 88 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण येतोय आणि पर्याय क्रमांक 3 पण येतोय. समजलं ना. हॅलो सर. बाकीची मुलं काय बोलतच नाहीत. समजलं नाही. रुद्र एकटाच बोलतोय, बाकीचे कुठे गेले. हो सर. हो सर. हा ओके. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 14 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस त्या टाकीमधील पाणी लिटर मध्ये काढायचं असतं त्यावेळेस एक सूत्र कंपल्सरी वापरायचं. कुठलं सांगितलं होतं यापूर्वी तुम्हाला. 1 लिटर म्हणजे बोला 1000 घन सेंटीमीटर. आता डायमेन्शन आपण सेंटीमीटर मध्ये काढूया. आता व्यास 14 मीटर आहे म्हणजे डायमीटर किती आहे 14 मीटर आहे. मला सांगा रेडियस किती येणार त्रिज्या 7 येणार. मग 7 आणि 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 7 मीटर म्हणजे 700 सेमी. आणि उंची 10 मीटर दिलेली आहे. उंचीला आपण एच अक्षर वापरतो. मग ह्या 10 मीटरचं सेमी मध्ये आपण रूपांतरण करूया. 10 वर किती शून्य 2 1000 सेमी होणार. आता आकार आहे वृत्तचिती सिलेंडर. मग सिलेंडरची धारकता काढायची. धारकता म्हणजे व्हॉल्यूम घनफळ. सांगा वृत्तचितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर एच. मग पायची किंमत आपण अंदाजे 22/7 अशी घेतो. आर चा वर्ग, आर ची किंमत आपण 700 घेतली. मग 700 चा वर्ग म्हणजे 700 गुणिले 700 आणि उंची आपण 1000 सेमी मध्ये घेतलेली आहे. आता बघा 7 एके 7, 7 एके 7 आणि त्याच्यावर 2 0. आता 22 आणि इथे एक 7 उरले. मग 22 आता किती 154 आणि 0 बघा हे 2 हे 2 आणि हे 3 म्हणजे जवळजवळ 7 0 मांडवते. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि याचं एकक असणार घन सेमी. आता मागे एक सूत्र झालंय 1000 घन सेमीचा 1 लिटर असतो. मग घन सेमीचं लिटर मध्ये करताना 1000 न भागायचं
म्हणजे शेवटचं 3 शून्य ड्रॉप होणार आणि लिटर एकक द्यावं लागणार. म्हणजे 154 वर किती शून्य? 4 आणि एकक लिटर आहे का पर्याय बघा हा? पर्याय 154 वर 4 शून्य. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. दशादशे 12.5 दराने 15,000 रुपये रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल? मला तुम्ही इथं फक्त एक सांगा, दाम दुप्पट म्हणजे काय रे? दाम दुप्पट म्हणजे काय? 100. जेवढं व्याज तेवढी मुद्दल. दाम दुप्पट म्हणजे काय? एवढीच मुद्दल. व्याज आणि मुद्दल समान किंमत. मग आपलं नवीन सूत्र कसं तयार होतं? मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं पण असेल. आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 समजा. आता दाम दुपटीमध्ये आय आणि पी ची किंमत समान धरली तर ह्या आय ला हे पी कॅन्सल होणार आणि तिरकस गुणाकार केला तर काय होणार? आर आणि एन चा गुणाकार 100. आणि आपल्याला एन ची किंमत काढायची म्हणजे 100 भागिले आर. किंवा वरचं काहीच विचारात घेऊ नका. जेव्हा किती वर्षात दाम दुप्पट होईल असा प्रश्न विचारला जातो तेव्हा सरळ 100 ला दरानं भागा म्हणजे मुदत निघेल. मग सांगा 100 भागिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12.5. सांगा 12.5 ची किती पट 100? 8 ना? 12.5 ची दुप्पट 25 आणि 25 ची चौपट 100 म्हणजे 2 आणि 4 चा गुणाकार 8 पटच येणार की. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं का नाही? हो सर. आता हे उदाहरण सोडवत असताना कोणतं सूत्र वापरायचे हे लक्षात आलं पाहिजे. एकूण 6 पद आहेत. कोणत्या सूत्रात 6 पद असतात रे? कोणत्या सूत्रामध्ये 6 पद असतात? हे सूत्र तुम्हाला कधी झाले? 3 पदाच्या बेरजेचा वर्ग. बोला. ए वर्ग अधिक बी वर्ग प्लस 2ab. अर्जुन तुझा माईक बंद कर. तुझा माईक चालू केला की इको येतोय. प्लस 2bc प्लस 2ac. आता ही जी दिली का नाही 6 पद याचा अर्थ या सूत्राची ही काय आहे? उजवी बाजू आहे. आता आपण काय करूया? ए वर्ग. आता इथं काय झालंय? 4 नंबरचं पद आहे का नाही? इथं गुणाकार आहे बघा. गुणाकार आहे म्हणजे एक तर ए चं पद धन असेल, ऋण असेल किंवा बी चं पद ऋण. एक पद ऋण असणार आहे. आता इथं पण गुणाकार ऋण आहे म्हणजे बी आणि सी पैकी एक पद ऋण असणार आहे. मग कुठलं पद ऋण असेल रे? कोण सांगेल मला? बी. इकडे शेवटी पाना इकडे ए आणि सी. ए आणि सी इथं धनचिन्ह आहे म्हणजे दोघाला एक तर ए आणि सी ला दोन्ही ऋण असतील आणि बी चा आपण धन घेऊया. बघा पण जमतंय का? मग ए चे गाव आपण काय भरूया सांगा. आता इथं बघा ए चे गाव समजा मी -2a भरलं. बघा आता इथं काय भरलं समजा -2a भरलं. त्याचा वर्ग केला. बी च्या जागेवर मी 3bच घेतो. मी ह्याचं वर्गमूळ काढतोय थोडक्यात लक्षात ठेवा. 4a वर्ग आहे का नाही? कुणाचा वर्ग आहे? -2a चा. बी च्या जागेवर मी ह्याचं वर्गमूळ 3b ठेवलं. काय ठेवलं? 3b. आणि सी च्या जागेवर ह्याचं वर्गमूळ किती? 5c पण इथं -5c ठेवलं. ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आपली एबीसी ची किमती निश्चित झाली. समजा ही ए ची किंमत घ्यायची, ही कोणाची घ्यायची? बी ची आणि ही
सी ची बघूया आता पुढचं जो होतंय का 2 ए ची काय घ्यायची वजा 2 ए आणि बी ची काय घ्यायची 3 बी. आता ह्या तिघांचा गुणाकार जो आहे तो हे 4 नंबरचं पद येते का बघा वजा एकदाच आहे आणि बे दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12 आणि ए आणि बी चा गुणाकार ए बी अगदी बरोबर आलं. आता पुढं प्लस 2bc आहे बी च्या जागेवर काय घेऊया इथं बघा घेतलंय बी च्या जागेवर काय घेतलंय 3b आणि सी च्या जागेवर काय घेतलंय इथं पहा वजा 5c. आता ह्या तिघांचा गुणाकार ह्यातलं 5वं पद येते का बघा 2 त्रिक 6 6 पंचे 30 आणि 9 वजा 30 बीसी आले आणि शेवटी हे घेऊया प्लस 2ac ए ची किंमत आपण काय घेतली वजा 2a आणि सी ची काय घेतली वजा 5c. आता ह्या तिघांचा गुणाकार हे 6 नंबरचं पद येते का पहा वजा वजा अधिक बेदुनी 4 4 पंचे 20 आणि पुढे एसी. आता मग डावी बाजू काय येईल सांगा मला ए चं गाव काय घेतलं आपण ए चं गाव काय घेतलं वजा 2a की ए ची किंमत घेतली आपण बी चं गाव काय घेतलं अधिक 3b आणि सी चं गाव काय घेतलं वजा 5c आणि कंसाचा वर्ग. आता इथं मी चौकटी कंस करतो प्रत्येकातून वजा जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार सांगा चिन्ह बदला वजा 2a चं अधिक 2a अधिक 3b चं वजा 3b आणि वजा 5c चं अधिक 5c साधा कंस पूर्ण आणि चौकटी कंस पूर्ण आणि त्याचा स्क्वेअर. आता ऋण कॉमन घेतलं पण ऋण संख्येचा वर्ग धन संख्या असतो म्हणजे डायरेक्ट उत्तर काय आलं 2a वजा 3b अधिक 5c कंसाचा वर्ग. आता वर्ग म्हणजे कंस किती वेळा येणार 2 वेळा म्हणजे 2a वजा 3b अधिक 5c आणि सेम कंस अजून एकदा 2a वजा 3b अधिक 5c आहे का हा पर्याय पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 चिन्ह पहा 3b चं वजा आहे पर्याय क्रमांक 2 येते. 51 क्रमांकाचा प्रश्न आहे 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 असून लसावी 490 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता तुम्हाला यापूर्वी सूत्र झालेलं आहे लसावी किंवा झालं नसेल तर लिहून घेत जावा लसावी छेदामध्ये मसावी काय रे ह्या दोघांचा भागाकार सांगा बघ कुणाला माहित आहे का आपल्यापैकी लसावी आणि मसावीचा भागाकार काय असतो असामायिक विभाजकांचा गुणाकार. गुणाकार. लिहा तिथं असामायिक अवयवांचा गुणाकार सर पर्याय क्रमांक 3 हा काढूया लसावीची किंमत अंशामध्ये 490 ठेवा मसावीची किंमत छेदामध्ये 14 ठेवा आपला निघतोय तो असामायिक अवयवांचा गुणाकार निघतोय का 14 त्रिक 42 7 शून्य 70 आणि 14 पंचे 70 किती आला असामायिक अवयवांचा गुणाकार सांगा 35. मग 35 कुणाचा गुणाकार आहे दोन असामायिक अवयव शोधूया 35 म्हणजे कोणाचा गुणाकार 7 आणि 5 5 आणि 7 चा बरोबर. हे असामायिक अवयव आहेत बरं का. आता आपण काय करूया एक लहान संख्या काढूया
आणि एक काय काढूया, मोठी संख्या काढूया. आता लहान संख्या काढताना असामायिक अवयव आपण 5 घेऊया आणि मोठी संख्या काढताना असामायिक अवयव 7 घेऊया. आणि मसावी म्हणजे सामायिक अवयव असतो पहा. मग ह्या दोघाला मसावीनं गुणूया, म्हणजे वर पण 14 न गुणायचं आणि खाली पण 14 न गुणायचं. मग लहान संख्या कोणती म्हणली बघा, 14 पंचे 70 70 आणि मोठी संख्या 14 सत्ती 98 98. आता त्याच दोन संख्येची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. मग किती बेरीज सांगा? 70 आणि 168 168 168 हा 168 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 52. एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहे, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? मी असा एक समभुज चौकोन काढतो. समभुज चौकोनाचा एकच गुणधर्म बऱ्याच उदाहरणात लागू पडतो. कोणता रे? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात? लंबदुभाजक. म्हणजे इथं काटकोन तयार करतात. कर्णाचा हा आणि हा भाग समान, कर्णाचा हा आणि हा भाग काय येणार? समान. आता मला सांगा, छोटा कर्ण 24 घेतला आपण. समजा आपण त्या समभुज चौकोनाला एबीसीडी असं नाव दिलं. एसी ची किंमत 24 घेऊया. कर्णाच्या छेदनबिंदूला ओ नाव दिलं. एओ किती येईल रे? 12. आणि ओसी सुद्धा 12. आणि मोठा कर्ण बीडी 32 दिलाय. मग बीओ आणि ओडी किती येईल? 32 आणि 16 आणि ओडी सुद्धा 16. आता एओबी हा काटकोन त्रिकोण आहे. आता पायथागोरसचं प्रमेय वापरण्यापेक्षा त्रिकूट माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. पायथागोरसचं त्रिकूट कुठलं? 3 4 5. आता ह्या प्रत्येकाला 4 न गुणा नवीन त्रिकूट तयार होईल. 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20. म्हणजे पहिली काटकोन करणारी बाजू 12 असेल, दुसरी काटकोन करणारी बाजू 16 20 असतो. मग एओ 12, बीओ 16, तर एबी किती? 20. आता तुम्हाला परिमिती विचारली, एक बाजू 20 मिळाली. मग समभुज चौकोनाची परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू. मग बाजू आपली किती आली? 20. सांगा 20 आणि 4 चा गुणाकार किती? 80 80 म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका इष्टिकाचिती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेमी, रुंदी 18 सेमी व उंची 15 सेमी आहे. अशा बॉक्स मध्ये 6 सेमी बाजू असणारे किती घनाकार बॉक्स मावतील? आता मला पहिल्यांदा इष्टिकाचितीचं घनफळ सूत्र सांगा रे. इष्टिकाचितीचं घनफळ LB लांबी गुणिले उंची. मग लांबीच्या ठिकाणी आपण 60 ठेवूया, रुंदीच्या ठिकाणी 18 ठेवूया आणि उंचीच्या ठिकाणी 15 ठेवूया. आता V2 म्हणजे बॉक्सचे घनफळ. बॉक्स कुठल्या आकाराचा आहे? घन. मग घनाच्या घनफळ सूत्र काय रे? बाजूचा घन. मग घनाची बाजू किती आहे? 6. म्हणजे 6 चा घन. 6 चा घन म्हणजे 6 चा किती वेळा गुणाकार? 3 वेळा. आता आपल्याला घनाकार बॉक्स विचारलेले आहेत. कसं काढायचं सांगा सूत्र? घनाकार बॉक्सची संख्या कशी काढायची?
इष्टिकाचे घनफळ भागिले घनाकार बॉक्सचे घनफळ म्हणजे V1 आणि V2 चा काय करायचा भागाकार. मग V1 च्या ठिकाणी या तिघांचा गुणाकार लिहूया 60 गुणिले 18 गुणिले 15 आणि V2 च्या ठिकाणी ह्या 6 चा 3 वेळा गुणाकार लिहूया 6 गुणिले 6 गुणिले 6. आता 6 एके 6 6 10 60 6 एके 6 6 त्रिक 18 3 एके 3 3 दोन्ही 6 आणि बे एक बे बे पंचे 10 आणि 15 आणि 5 चा गुणाकार किती येणार मग 15 5 75 75 बॉक्स पर्याय क्रमांक 4. 4. विकासनं एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळ त्यांनी 10,900 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती झाला. आपण सर्वप्रथम दोन्ही घड्याळांची एकत्रितपणे खरेदी किंमत काढूया. सांगा पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत किती होती 6540 आणि दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत किती होती 3460. करा बेरीज यांची वाटते 0 6 4 10 हात चला 1 4 1 5 5 5 10 हात चला 1 6 3 9 1 10 किती आली खरेदी किंमत 10,000 आणि ती दोन्ही घड्याळ एकत्रितपणे किती रुपयाला विकली रे इथे दिली या 10,900 रुपयाला विकली. मग विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त असल्यावर काय होतो नफा नफा बरोबर विक्री वजा खरेदी. मग 10,900 तून 10,000 वजा केल्यावर किती येणार वजा बाकी 900. आता आपल्याला नफ्यावरून शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफ्या सूत्र काय रे नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग आपण नफा 900 टाकूया खरेदी किंमत 10,000 टाकूया आणि गुणिले 100 लिहूया. आता हे 4 शून्य ह्या वरच्या 4 शून्याला कॅन्सल किती आला शेकडा नफा 9 शेकडा 9 नफा आहे का पर्याय पर्याय क्रमांक 4. पुढं गुणाकार करा. कोण सांगते तर कोणत्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येईल. मी तर असा करेन 2 कंस आहेत म्हणजे माझ्या डोक्यात a घन वजा b घन हे सूत्र आलं पहा. सांगा या सूत्राची उजवी बाजू काय रे पहिला कंस a वजा b आणि दुसरा a वजा b a वर्ग अधिक b स्क्वेअर. आता हीच आहे का नाही गुणाकार तो म्हणजे मला ही उजवी बाजू दिसते बघा कारण एक कंसामध्ये ऋण आहे दुसऱ्या कंसामध्ये 3 पद आहेत सगळी धन आहेत. मग मला लगेच लक्षात पण आले या ए चे गाव आपण किती भरणार आहे रे ए चे गाव काय भरायचं बघा हे 2 ए आणि बी चे गाव काय भरायचं बघा बी चे गाव काय भरायचं 3 ए चे गाव 2 भरायचं आणि बी चे गाव 3 भरायचं. मग ए चा वर्ग करा 2 चा वर्ग किती 2 चा वर्ग ए चा वर्ग ए वर्ग अधिक आता ए आणि बी चा गुणाकार 2a गुणिले 3b
आणि बी चा वर्ग म्हणजे 3b चा वर्ग. 3 चा वर्ग आता या दोन किमती आपण डावीकडे ठेवूया. ए चा घन, ए म्हणजे 2a, 2a कंसाचा घन, आणि बी चे याव 3b म्हणजे 3b कंसाचा घन झाले. आपण उत्तराच्या अगदी जवळ आलोय. मग 2 चा घन 8, ए चा घन ए घन, आणि 3 चा घन 27 आणि बी चा घन बी घन. हे उत्तर आहे बघा. कारण हाच कंस बघा हित आहे आणि हाच कंस बघा हित आहे. मग या दोन कंसांचा गुणाकार हा आला. 8 ए घन वजा 27 बी घन, पर्याय क्रमांक 4. आता सर्वांना माहित आहे 7 चा घन किती असतो? 729. आता आपल्याला ज्या संख्येचं घनमूळ काढायचे ती संख्या आहे 24,389. घनाचे एकक स्थानी 9 आहे. मग घनाचे एकक स्थानी 9 असल्यानंतर घनमुळाचे एकक स्थानी 7 असतं. म्हणजे जे उत्तर आहे त्याच्या एकक स्थानचा अंक आपला 7 निश्चित झाला. आता हे शेवटचं 3 अंक आपण विचारात घ्यायचे नाहीत. कोणती संख्या उरली? 24. आता आपण सुरुवातीचं घन लिहिलं. समजा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27. आता इथे जी 24 संख्या उरली का नाही, 24 च्या अगोदरची घनसंख्या कुठली? तर 8, आणि 8 कोणाचा घन आहे? 2 चा. मग इथं दशक स्थानचा अंक 2 लिहायचा. म्हणजे 27 हे घनमूळ आलं त्या संख्येचं. म्हणजे पर्याय क्रमांक 4. रामरावाकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 16 पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? आपण अगोदर दिवस मोजूया. आता महिने किती आहेत बघा? जानेवारी ते मार्च. मी लिहितो जानेवारी 16, पुन्हा फेब्रुवारी 2016, आणि त्यानंतर मार्च 2016. आता 26 जानेवारी पासून दूध घेतलेलं आहे, म्हणजे 26 तारखेला घेतलेलं आहे. आता जानेवारी महिना 31 दिवसांचा, म्हणजे जानेवारीचा महिना मोजा. 26, 27, 28, 29, 30 आणि 31. म्हणजे जानेवारीचं 6 दिवस दूध घेतलं. आता फेब्रुवारी पूर्ण महिना दूध घेतले. आता 2016 हे लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती? 29. आणि 21 मार्च पर्यंत दूध घेतले, म्हणजे मार्चचा दिवस 21. आपण ह्या दिवसांची करूया बेरीज. 9 1 10 6 16. चला 1 2 2 4 1 5. बघा 56 दिवस दूध घेतलं, पण रोज 1.5 लिटर दूध घेतलं. म्हणजे 56 दिवसांचं किती लिटर दूध? तर 56 मध्ये 56 ची निमपट मिळवूया. किती लिटर दूध येणार मग? 8 आणि 7 14. हा चला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8. म्हणजे किती लिटर दूध घेतलं? 84 लिटर दूध घेतलं. आता दुधाचा दर 47 रुपये आहे, म्हणजे एका लिटरला 47 रुपये. तर 84 लिटरला किती? करा गुणाकार. 84 आणि 47 ला 7 चौक 28, 2 7 8 56 आणि 2 58, 4 चौक 16. चला 1, 4 8 32 आणि 1 33. 8 8 आणि 6 14. चला 1 9 आणि 3. 3,948 रुपये हे दुधाचं बिल आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 58 क्रमांकाचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा कोण कोणता? एक इथं लक्षात ठेवायचं, एकाच कंसातील आंतरलिखित कोण एकरूप असतात. समजा हे वर्तुळ आहे, हा
एक कोण आहे, समजा या कोणाला नाव आपण दिलं एबीसी. एबीसी हा कंस एबीसी मधील आंतरलिखित कोण आहे बघा. एबीसी हा कंस एबीसी मधील आंतरलिखित कोण आहे. कारण या कोणाची एक भुजा ए मधून गेली आणि दुसरी भुजा सी मधून गेली. आता मी दुसरा एक कोण काढतो पहा. एक भुजा एत न गेलेली आहे आणि दुसरी भुजा सीत न गेलेली आहे. या कोणाचं नाव एडीसी. आता एबीसी सुद्धा आणि एडीसी सुद्धा एकाच कंसातील आंतरलिखित कोण आहेत. आता एकाच कंसातील आंतरलिखित कोण एकरूप असतात बरं का. म्हणजे याचं माप जर 35 असेल तर याचं सुद्धा माप किती येणार 35. समजा अजून एक मी असा कोण काढलाय बघा. असं एक भुजा येत न गेली आणि दुसरी भुजा सीत न गेली. या कोणाचं नाव एईसी. हा कोण सुद्धा 35 येणार. एक लक्षात ठेवा, तिथं वाक्य वाटल्यास वहीमध्ये लिहून घ्या. एकाच कंसातील आंतरलिखित कोण एकरूप असतात. एकाच कंसातील आंतरलिखित कोण एकरूप असतात. एकाच कंसातील आंतरलिखित कोण एकरूप असतात. आता एसीबी कोण बघा. एसीबी म्हणजे हा कोण. आता एसीबी ची एक भुजा येत न गेली बघा आणि एक भुजा बीत न गेली. म्हणजे एसीबी हा कंस एसीबी मधील आंतरलिखित कोण आहे. आता दुसरा कोण एडीबी बघा. एडीबी हा कोण. आता याची पण एक भुजा येत न गेलेली आहे आणि एक भुजा बीत न गेलेली आहे. म्हणजे हा सुद्धा त्याच कंसातील आंतरलिखित कोण आहे. तिसरा कोण बाजूला ठेवूया. चौथा बघा बीएफए. बीएफए म्हणजे हा कोण. याची पण एक भुजा येत न गेलेली आहे आणि एक भुजा बीत न गेलेली आहे. म्हणजे पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायातील जे 3 कोण आहेत ते एकाच कंसातील आंतरलिखित कोण आहेत. म्हणजे ह्या तिन्ही कोणांची माप समान असणार आहे. आता जो तिसरा कोण आहे तो वेगळा आहे बघा. सीईबी. सीईबी. सीईबी म्हणजे हा वेगळा आहे. कारण ह्याची एक भुजा सीत न गेली आणि एक भुजा बीत न गेली. किंवा आकृती न पाहता पण कळतं या. पहिला आणि तिसरा शिरोबिंदू सेम आहे. पहिला आणि तिसरा शिरोबिंदू सेम आहे. पहिला आणि तिसरा शिरोबिंदू सेम आहे. इथं मात्र पहिला आणि तिसरा शिरोबिंदू वेगळा आहे. समजले का हे एकाच कंसातील आंतरलिखित कोण कसं ओळखायचं. हो सर. हा ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण 2019 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील प्रश्न क्रमांक 42 ते प्रश्न क्रमांक 58 पाहिलं. उद्या आपण 59 ते 75 प्रश्न सोडवूया. माईक कशाला चालू करताय रे महिमा. सर तो 56 प्रश्न चुकला सोडवताना. हो सर. सर तुम्ही 29 हा इथं 7 आहे का 9चा घन पाहिजे ना. 729 कोणाचा घन आहे. 9चा 9चा आहे का. 9चा घन. एकच मिनिट. 9चा घन 729 म्हणजे एकक स्थानी जर 9 असेल तर घनमावाच्या स्थानी 9. इथं 9. आता 24च्या अगोदरची घनसंख्या 2. बरोबर आहे. 29 म्हणजे पर्याय क्रमांक किती 3. काय होते तुमचा माईक बंद मला करावा लागला कारण ठराविक मुलांचं कसं सारखा माईक चालू असलं की माझा इको तयार होतोय. ठीक आहे.
मला काय सांगायचं होतं, आपली गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून झाली पूर्ण की आपण काय टाकतोय, मराठी आणि गणिताचा जो पहिला पेपर आहे तो मी ग्रुपवर पाठवतोय. मग सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला 1.5 तास वेळ मिळत नाही का रे? आतापर्यंत मी एक 17ची प्रश्नपत्रिका पाठवली आणि एक 2018ची पाठवली. त्या दोन्ही प्रश्नपत्रिका स्वरांजली खबाले एकाच मुलीनं सोडवल्या आणि तिने मार्क पण लगेच शेअर केले ग्रुपवर. मला अशा अपेक्षा आहे की आपण प्रश्नपत्रिका पूर्ण केल्यानंतर गणितामध्ये तिला आउट ऑफ मार्क पडले, कारण आपण सगळे प्रश्न सोडवून घेतले. तुमचं काय 4-5 प्रश्न चुकतील, चुकू द्या, पण सोडवलेले गणित मी स्वतः सोडवलेले आहे. पण तुम्ही स्वतः सोडवलेत का? नाही. ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करणार आहात तेव्हा सर्व प्रश्न तुमच्या हाताखालनं जाणार आहेत. त्यामुळे जे ते काम ज्या ते वेळेस करा. आता उद्या 2019ची पाठवणार, उद्या सकाळी वेळ मिळाला तर उद्या संध्याकाळी सोडवा, पण 1.5 तास वेळ लावून सोडवा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.